नमस्कार मित्रांनो, 250 पदांसाठी अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. कायमस्वरूपी अशी ही भरती असणार आहे, ज्यासाठी 24 ऑगस्ट 2026 पर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. 48,480 ते 85,920 या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून उमेदवारांनी पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि उमेदवारांचं वय 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान असायला हवं. बाकी या पदांसाठी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेमार्फत तब्बल 250 अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं 8 ऑगस्ट 2026 ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये www.iob.bank.in या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. यामध्ये विविध राज्यावाईज किती जागा असणार आहे आणि या जागांचं नेमकी कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे, या संपूर्ण गोष्टी तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 4 राज्यामध्ये या बँकेमार्फत भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही बघू शकता 50 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं असणार आहे, तरच तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात. या व्यतिरिक्त बाकीच्याही राज्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता, मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं असणार आहे. कोणत्याही एकाच राज्यातून उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. आता या पदांसाठी नेमकी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान आहे, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी पूर्ण असणं यासाठी गरजेचं असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये मित्रांनो, जरी वय 20 ते 30च्या दरम्यान असणं गरजेचं असेल तरी यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयामध्ये विशेष सूट देण्यात आलेली आहे. जसं की SC ST उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्षापर्यंत अतिरिक्त सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांना देखील वयाची विशेष सवलत या ठिकाणी असणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या PDF बघू शकता. यामध्ये मित्रांनो, खाली गेल्यानंतर या पदांसाठी नेमकी काय पगार तुम्हाला दिला जाणार आहे हे तुम्हाला बघता येणार आहे. 48,480 ते 85,920 या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना या ठिकाणी पगार दिला जाणार आहे. पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना या बँकेमार्फत दिले जाणार आहे. सुरुवातीचे 2 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या काळात जर काम उमेदवारांचं समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना या पदांसाठी परमनंट केलं जाणार आहे. बाकीच्या फॅसिलिटी देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता, या पदांसाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. या ऑनलाईन एक्झामनंतर उमेदवारांना लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि मुलाखत अशा विविध स्तरातून जावं लागणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता 140 प्रश्न उमेदवारांना 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 3 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. यामध्ये रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रेशन आणि इंग्लिश लँग्वेज यांसारख्या विषयावरती प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या पदांसाठी उमेदवारांना निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. 1/4 म्हणजे 0.25 इतके मार्क उमेदवारांचे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी या ठिकाणी कापले देखील जाणार आहे. ऑनलाईन एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. मात्र तुम्हाला जर महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करायचं असेल आणि महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येत असेल आणि त्या संदर्भाचं 10वी किंवा 12वीला तुम्ही मराठी भाषा शिकला आहेत याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे. यानंतर मित्रांनो मुलाखत तुमची घेतली जाणार आहे. 100 गुणांची ही मुलाखत असणार आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट उमेदवारांची तयार केली जाणार आहे. यामध्ये 80-20 असा पॅटर्न यूज केला जाणार आहे. म्हणजे 80% वेटेज जे आहे ते तुमचं ऑनलाईन एक्झामचं पकडलं जाणार आहे प्लस
20% वेटेज तुमचं मुलाखतीचं आणि या संपूर्ण गोष्टीचा विचार करून फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावरती गेल्यानंतर करिअर या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती गेल्यानंतर संपूर्ण तुमचं रजिस्ट्रेशन जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यावेळी तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण गोष्टी अचूक भरायच्या आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेलद्वारे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन आय डी, पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायच्या आहे दिलेल्या साईजनुसार. आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये जनरल, EWS आणि OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 850 रुपये, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 175 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे. बाकी संपूर्ण गाईडलाईन्स तुम्ही या PDF मध्ये बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. इंटरव्ह्यूला जाताना तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही याच PDF मध्ये बघू शकणार आहे. एक्झामिनेशन सेंटर देखील लिस्ट तुम्ही या PDFच्या शेवटी तुम्हाला पाहता येणार आहे. खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि रत्नागिरी हे एक्झाम सेंटर असणार आहे. तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट